हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुमच्या आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली असेल आणि नसेल झाली तर डोंट गेट डिसअपॉइंट. छान छान गोष्टी घडणार आहेत असं विचार करून पुढे चालत राहा. सो नायसा आता जस्ट आलेली आहे स्कूलमधनं, फ्रेशन अप होती ती. सनी सकाळीच गेल्या, त्याचं 24 hours ड्युटी आहे आणि आता आम्ही जेवून घेणार आहोत आणि थोड्या वेळानंतर नायसाचं फोटोशूट मी करणार आहे. ॲक्च्युली नायसासाठी एक सुंदरसा ड्रेस आलेला आहे आणि त्याचबरोबर आपले हलव्याचे दागिने जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. सो ती एक्साइटेड, कारण गेल्या वर्षी सुद्धा मी छोटंसं तिचं फोटोशूट केलेलं, असंच आपलं आपण करतो ना घरच्या घरी आपल्या बाळाचं, तसंच काही असं फोटोग्राफर बोलवून वगैरे नाही करणार आहे. सो आजचा जो क्लायमेट आहे ना तो थोडासा डल आहे, म्हणजे ऊन नाही आहे ना पाऊस आहे, एकदमच असं खूप डल वाटतंय. वारा तर बिलकुल नाही आहे, बट घाम सुद्धा येत नाही आहे. म्हणून प्लॅन केलं की खाली जाऊन शूट करू आणि ब्लॅक आउटफिट घातल्यानंतर ग्रीनमध्ये खूपच सुंदर दिसतं. सो पहिला मी जेवून घेतो आणि मग मी खाली जाऊ. मी ॲक्च्युली तिला हा एक ऑप्शन दिलेला की इफ शी इज कम्फर्टेबल और इफ शी वॉन्ट तरच आपण करूया, असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. सो ती म्हटली की करू आई, ती रेडी आहे. नायसा, हाताला स्टार कोणी दिले? दोन टीचरनी दिले. काय केलं तू स्टार घ्यायला? तू असेंब्ली बोलली, पण असेंब्ली आज नाहीये, 22 तारीखला आहे. मग प्रॅक्टिस घेतली टीचरनी. तुला आलं बोलता? कसं कसं बोलली? तू बोललीस ना असेंब्ली. एव्हरीवन काइंडली translate, join your hands, close your eyes, start the school prayer. असं बोलली आणि म्हणून तुला 2 स्टार दिले टीचरनी. ओ माय गॉड. मी 2 बोलली. तू 2 बोलली म्हणून? दोन असेंब्ली बोलली. 2 असेंब्ली बोलली. अच्छा, चला आता जेवायचं. अद्वैत आणि हरविन पण बोलले. तो हरविनला स्टार नाही दिला का? हिला बोलता नाही येत. असू दे, शिकेल ती पण. ओनली 2 days झालेत की नाही. आपल्याला इझी वालं होतं म्हणून तू बोललीस. लास्ट टाइम किती मोठं होतं, तुला पण टाइम लागत होतं ना. कोणाला नाही आलं तर हसायचं नाही, प्रत्येक जण आपापला टाइम घेतं. ओके, एव्हरीवन इज कॅपेबल, फक्त ते टाइम घेतात थोडंसं. आणि ते सगळं नाही पाहिजे. आता नाहीसं बाबा ओरडतील. ओके, पहिले हात धुतले? मी धुते. हँडवॉश कर, ताट घे, पाणी घे. हो समजलं. तिथे कुठे? त्या प्लेट मध्ये जेवायचंय? ठीक आहे. ग्लास पण घ्या. हे कोणासाठी? मी जेवली बाबू मगाशीच, फक्त तू बाकी. थँक्यू बाबू, थँक्यू. हा, पाणी घे, मी तुला फटाफट भात देते. ओके. सो नायसाला जो ड्रेस आलेला आहे तो आला आहे पाखरू यांच्याकडनं. हो, सो इट्स लाईक अ मदर डॉटर ट्विनिंग. आता सनी नाहीये, आय डोंट नो आम्ही हे कसं शूट करू. म्हणजे मी घालू शकते पण बघूया. थांब जरा नायसा. सो नायसाला जसं की आता सर्वांनाच माहिती आहे, ते टोचणारे कपडे आवडत नाही, म्हणून मग अशा टाईपमध्ये स्टिच करून पाठवला आहे आणि खूप छान आहे, कॉटनचा आहे, मस्त आहे. तुला गिफ्ट दाखव. गिफ्ट काय दाखवते तू? आणि हे आहे ज्वेलरी, जे तुम्ही इथे बाजूला बघू शकताय. जी ज्वेलरी बाय सिद्धी ह्याच्याकडनं आलेली आहे दरवर्षीप्रमाणे. ओपन करून दाखवू. सो फायनली मी हा कुर्ती घातलेला आहे आणि नायसा
इज इन दिस फ्रॉक्स. हे आम्हाला दोघींना मदर डॉटर ट्विनिंग आलंय. सो मदर डॉटर ट्विनिंग आलेलं आहे. सो तिचं फोटोशूट करत होते, मग मी विचार केला की मी सुद्धा वेअर करते आणि एक फोटो काढते तिच्याबरोबर. सो आता आम्ही स्टँडवर लावणार आहोत बिकॉज सनी नाहीये. झालं, चला पहिले आपण फोटो. थांब, धावू नको. इकडे कुठे, इकडे चल. आमच्या दोघींचा मस्त फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही नायसाला ज्वेलरी आणणार आहोत ना. नायसा जास्त एक्सायटेड आहे. नायसाने बिंदी काढली. कुठे चालली? खूप छान ज्वेलरी पाठवलेली सिद्धीनी आणि मस्त दिसते. नायसाने बिंदी काढली आहे आणि दोन्ही हातात ते ब्रेसलेट सारखं सुद्धा आहे. चलो. सो ह्या ड्रेसचं मला एक गोष्ट जी सर्वात जास्त आवडली ती म्हणजे युजली बघा असं जर नॉट्स असतं ना तर नॉट्स बांधल्यावर सुटतात, मग ड्रेस असं खाली पडतो. असं आपल्या मुलांबरोबर होतं कारण नॉट्स ते ठेवत नाही. ह्याने एवढं सुंदर शिवलं आहे म्हणजे मला एवढं ते आवडलं. मी फर्स्ट टाइम हे असं बघितलंय. एक मिनिट नायसा, की इथे ना असे हुक्स लावलेले आहेत जेणेकरून इथे तुम्ही नॉट बांधलं आणि उघडलं तरी ते ड्रेस काय पडणार नाहीये. म्हणून मला ते खूपच ही आयडिया आवडली. नायसा खूप कम्फर्टेबल आहे. पण आता नायसा चिडचिडी झाली कारण स्कूलमधून आल्यावर लगेच आम्ही गेलो. आता आम्ही थोड्या वेळ आराम करू आणि मग संध्याकाळी कुठे जायचंय? संध्याकाळी कुठे जायचंय? गार्डन मध्ये. चल लाडू बनवायला नायसा हेल्प करणार आहे. नायसा लाडू बनवते. मी छोटे छोटे नायसासाठी बनवते. खाणार ना तू? राऊंड राऊंड कोणतं बनवला लाडू तू? हा बघ ना मस्त तुला फिरवते. दाखव. वाव गुड गर्ल आहे. नाईस. दुसरं पण दाखवा बनवून. दाखव. किती छान बनवते बघ. बघ ना. वाव. आणि तिला माझ्यापेक्षा मला हात चटके मारतात. तुला मारतोय का चटका? नायसा मला माझ्या हाताला चटके बसतोय. संक्रांतीची तयारी मस्त लाडू झालेले आहे. त्यातले अर्धे नायसाचे सुद्धा आहेत. सो नायसा मॅडम दूध पितायत. सो आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि आता आम्ही झोपणार आहोत. पण आता एक जस्ट मी कॉमेंट वाचला. त्याने सांगितलं की तुझं इंटरव्ह्यू बघून मी खूप मोटिवेट झाली आणि मला सुद्धा असं वाटतंय की मी सुद्धा काहीतरी करू शकते. सो मी व्लॉगमधनं हेच दाखवण्याचा प्रयत्न करत असते की जे पण हाऊसवाईफ आहेत ज्यांना असं वाटतं की धिस इज द एंड, आम्ही फक्त घरच सांभाळू शकतो, आम्ही फक्त मुलांनाच वाढवू शकतो, घरातलंच कामं करू शकतो, असं नाही आहे. तुमची पण काही स्वप्न असतील आणि हेच मी सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते की तुमची पण जे पण स्वप्न असतील ते पण तुम्ही पूर्ण करू शकतात. खूप लोक म्हणतात की आम्हाला टाईम नाही मिळत. टाईम बघा आपल्यासाठी कधीच थांबणार नाहीये. पैशापेक्षा जास्त महाग आहे ते म्हणजे टाईम. टाईम निघून गेलं ना तर सगळं काही निघून गेलं. पैसे आपण कमवू शकतो पण टाईम नाही कधी कमवू शकत. म्हणून जो टाईम तुम्हाला मिळतोय ना
तो टाइम तुम्ही ग्रॅब करा. त्या टाइममध्ये तुम्हाला जे हवंय ते करा. तुमची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करा. आणि हेच मी कधी कधी डायरेक्टली, कधी कधी इनडायरेक्टली माझ्या व्लॉग्समधनं सांगण्याचा प्रयत्न करते. जेव्हा मी एक प्रॉपर प्रोफेशन ला परस्यू करत होती त्यावेळेस आय वॉज नॉट दॅट मच हॅपी. पण मी घरी नाही बसली किंवा मी एकदम रिलॅक्स नाही बसली. नेहमी एक बॅक ऑफ माइंड होतं की काहीतरी करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि हा पाथ मी चूज केला. आता प्रत्येकाचा पाथ हा वेगवेगळा असू शकतो. सगळेच जण ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही बनलेले आहेत. म्हणजे मला जर तुम्ही आता बोलाल तर मी नाही ते करू शकत, बिकॉज मला ते करायची इच्छा पण नाही आहे आणि मला त्यात हॅपीनेस सुद्धा मिळणार नाही आहे. मला ज्यात हॅपीनेस मिळतंय ते मी करते आणि काय म्हणतात खूप खुश होऊन करते. आणि तुम्ही तर मला नेहमीच व्लॉगमध्ये बघताय. सो सगळ्यांना असं वाटतंय की मी ते सगळं जेव्हा म्हणते तेव्हा मी तुम्हाला मोटिवेट करते. बट मी सगळ्या जे पण फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा मला एक सांगायचं आहे की कुटुंब म्हणजे हे फक्त रक्ताचे नाते नाहीये. जेव्हा कधी कोणतं तुमचं फॅमिली मेंबर कोणत्या डिफिकल्टीमध्ये अडकलं आहे किंवा कन्फ्युजन आहे आयुष्यात की काही समजत नाहीये, कसं करणार, मी पुढे काय करू शकते की नाही, त्यावेळेस तो जो आधार एक कुटुंब देतो ना, तेव्हा तो एक प्रॉपर म्हणतात ना एक फॅमिली हा वर्ड जो आहे तो डिफाईन करतं असं मला वाटतं. तुमच्या फॅमिलीमध्ये जी पण व्यक्ती असेल तिला पुश करा. तिला तिचं जे पण स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी हेल्प करा. मग ते कितीही छोटं असो. बघा जेव्हा एक आपण झाड उगवण्याचा विचार करतो तेव्हा एक ते सीड जे असतं ते एकदम छोटं असतं. हळूहळू हळूहळू ते ग्रो होतं. सो तसंच आहे आपल्या आयुष्याबरोबर. जसं की मी आधी सुद्धा बोलली आहे, हा जो नेचर आहे ना हा खूप मॅजिकल आहे आणि आपल्याला हा जो नेचर आहे ना खूप काही गोष्टी शिकवून जातो, खूप काही गोष्टीमध्ये आपल्याला इन्स्पायर करून जातो. जसं की तो सीड तसंच आपलं सुद्धा आहे. आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये घुसतो तेव्हा आपण सुद्धा खूप लहान असतो, बट हळूहळू आपली सुद्धा त्यात ग्रोथ होते. आणि त्या टायमाला मला असं वाटतं पूर्ण कुटुंब एकत्र यायला पाहिजे. जसं की माझं कुटुंब आहे, तुम्ही पाहिलंच असेल. माझी सासूई म्हणा, माझा नवरा म्हणा, माझे बाकीचे फॅमिली मेंबर्स म्हणा, माझी आई म्हणा, म्हणजे माझं माहेर सासर, हे दोन्ही सुद्धा मला तेवढंच पुश करतायत, तेवढंच मला मोटिवेट करतायत. कधी चुकले की मला बोलतात सुद्धा की हां तू इकडे चुकले, हे नाही करायला पाहिजे. सो ते जे शब्द आहेत ना प्रेमाचे, ते प्रत्येक जण डिझर्व करतो. म्हणून जे पण तुमच्या स्वप्न असतील ना ते पूर्ण करा. हाच माझा प्रयत्न आहे माझ्या व्लॉग्सच्या माध्यमातून सांगण्याचा. सो माझ्या व्लॉग्समधून ऑफकोर्स तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला मिळतात, जसे की माझं लाईफस्टाईल, माझं ट्रॅव्हल, बट ते मला सगळं करायला आवडतं. त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती मला लोकांपर्यंत पोहोचवायला आवडते. ते जे आहे ते मी चूज केलं आहे माझ्यासाठी. सो प्रत्येकाचं आयुष्य हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाने ते डिसाईड करायला पाहिजे की त्यांना कोणती गोष्ट आवडते आणि तीच गोष्ट तुम्ही करा. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःच्या पायावर उभे राहा, काहीतरी करा. मग ते काहीही असो, आणि हे मी नेहमी सांगत आली आहे. एनिवेज आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. माझा हा नेहमीच प्रयत्न असणार आहे माझ्या व्लॉगच्या माध्यमातून की मी लोकांना मोटिवेट करू, इन्स्पायर करू आणि सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन चालू. तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या चेहऱ्यावरती तीच एक हॅपीनेस आहे ती घेऊन येऊ. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.